हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा दूध गरम करायला ठेवले. संध्याकाळचे 4:30 वाजले. मी दूध आहे ना बंद केले. तर आता मला जसं लागते ना तसं मी दूध घेऊन येते. तर मी रोज संध्याकाळ फिरायला जाते. तर न चुकता 5 वाजता फिरायला जाते. 5:30-6 वाजेपर्यंत मी घरी येते. त्याच्यानंतर मग संध्याकाळचं आपलं रुटीन करते. तर आता मी चाय बनवणार आहे, चाय पिणार, त्याच्यानंतर मग फिरायला जाणार. तर काल मी फिरून येताना संध्याकाळी घेऊन आली. तर वेगळं दूध असते, फौजीचं म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असतं ते दूध असते. तर आज मला ना म्हणजे काल मी येताना ना कोयनाचं दूध घेऊन आली. तर कोयना म्हशीचं आहे आणि गाईचं कोयना. तर कोयना भेटलं आहे. कोयना पण चांगलं आहे, फौजीचं पण चांगलं आहे, सगळे दूधच चांगले आहेत. तर असं तर मी ते दूध गरम केलं. तर बिस्किट भरलेलं डीमार्टमधून, आपल्या सॉरी डीमार्टच माझ्या तोंडात येते, रिलायन्स मॉलमधून. तेच बिस्किट आणि चाय खायचं बेद आहे आमचा. तर आता हे बघा मी चाय आणि बिस्किट खाणार आहे. त्याच्यानंतर बघा संध्याकाळी ना 7 वाजले. तर स्वयंपाकाला चालू करते. आणि आज मी स्वयंपाकाला करणार आहे आमटी आणि भात. कुकरला ना तांदूळ आणि डाळ लावून घेते. तर आणि डाळमध्ये फक्त 2 छोटे छोटे टमाटर टाकलेत, अख्खे टाकलेत. त्याच्यानंतर वरतून चेचता येईल त्याला, त्याच्यासाठी अख्खे टाकले. तर मीठ टाकून घेते भातात आणि चांगलं हाताने मिक्स करून कुकर लावून घेते. हे बघा. त्याच्यानंतर आज बनवलं आहे त्याच्यासोबत ना शिमला मिरचीची भाजी. तर शिमला मिरची मधून कट करणार आहे आणि 4 भागच करणार आहे. 4 भागाच्या व्यतिरिक्त जास्त करणार नाही. तर शिमला मिरची जेवढी मोठी असेल ना, जास्त मोठी असला तर 6 भाग होणार, छोटे छोटे असणार तर 4 भागमध्येच करणार आहे. आतल्या बिया वगैरे सगळं काढून घेतलं, वरचे सालं वगैरे काढून घेतलं, देठाचे इकडचे राहतात ना साल ते काढून घेतलं. त्याच्यानंतर बघा 2 तुकडे करून 4 तुकडे केले. असे सगळे मी कापून घेते. आणि साईडला कसं त्याचं तोंड असतं, तोंडाकडे देठ असते ना, त्याच्या साईडला सगळं वांगीला कसं असतं सेम शिमला मिरचीला असतं ते सगळं काढून घ्यायचं आणि आतल्या बिया वगैरे सगळं काढून घ्यायचं. तर इथं बघा सगळे कापून घेते. शिमला मिरचीची भाजी करणार आहे शेंगदाण्याचं कूट टाकून. तर साधं सिंपलच करणार आहे. त्याच्यासोबत चपाती आणि भाकरीचं पीठ दळून आणायचं आहे फक्त, म्हणून चपातीच करणार आहे मी संध्याकाळी. शिमला मिरची सगळे कापून झाले. त्याच्यानंतर आता भिजत ठेवते, म्हणजे धुवून घेते 2-3 पाण्यानंतर भिजत ठेवते पाण्यात. हे बघा. आणि कुकर झाले तर स्टँडला काढून घेते. गरम गरम असतं ना त्याच्यासाठी मी स्टँडवरच काढून घेते. खाली भात आणि वरती डाळ टाकून, कारण की डाळीला फोडणी मारायचं आहे त्याच्यासाठी. आणि कुकर पण गरम आहे त्याच्यासाठी, त्याला पण एका साईडला गरम स्टँडवरच ठेवते, कुकर पण गरम आहे म्हणून. आणि आता डाळीला फोडणी मारून घेते. बघा चमच्याने शाळेतने ते सगळे टमाटर शिजलेले फोडून घेते. त्याच्यानंतर त्याच्यात हळद आणि मीठ टाकून घेते आणि थोडासा लाल मसाला, म्हणजे जेवढं तिखट मला पाहिजे तेवढं लाल मसाला टाकून घेते. त्याच्या अगोदर बघा तेल टाकलं मी कढईत. हे बघा लाल मसाला मला जेवढं लागतं तेवढं टाकते, कारण की आमटी बनवायचं ना त्याच्यासाठी. तर जिरं टाकले आणि लसूण टेचून टाकले ते. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हिंग आणि त्याच्यानंतर वरतून थोडंसं अद्रक, ते पण मी खिसून टाकते. आणि अद्रक टाकायचं असलं तर खिसूनच टाकते आणि चांगलं भाजून घेते. हे बघा चमच्याने एकदम गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घेतलं. त्याच्यानंतर मग डाळ टाकून घेते. आणि आता आम्हाला पातळ लागते म्हणून मी पातळ करून घेणार आहे. कारण की मीडियमपेक्षा थोडंसं पातळ, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियममध्ये. जर जास्त पातळ म्हटलं पाण्यासारखं होते आणि घट्ट म्हणजे पुढं सगळी डाळ होते. तसं दोन्ही पण नाही, दोघांच्या मधोमध मीडियममध्ये टाकून घेणार आहे पाणी. तर वरतून थोडंसं चढवलं म्हणजे पाणी. त्याच्यानंतर परत एक कढई घेतली. जिरं टाकलं, त्याच्यानंतर लसूण टाकलं, आलं लसूण टाकलं, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कांदा, 2 कांदा आणि 2 मोठे टमाटर, असे मोठे कांदे मोठे टमाटर टाकले. आणि त्याच्यानंतर हिंग नव्हतं टाकलेलं म्हणून एका साईडला हिंग टाकलं. हे बघा. त्याच्यानंतर चांगलं भाजून घ्यायचं, मस्त रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं त्याला, पूर्ण गाळ होईपर्यंत. हे बघा. त्याच्यानंतर लाल मसाला, धन पावडर, हळद, गोडा मसाला टाकून घेतला, किचन किंग मसाला, जेवढे मसाला आहेत ना ते सगळं असं टाकून घेते. आणि त्याच्यानंतर भाजून घेते. त्याच्यानंतर शिमला मिरची कापून ठेवले आणि ते सगळं टाकून घेते.
कारण की ठेवून ठेवून पिकतात ना, म्हणून दोन्ही पण मिक्समध्ये घेतले मी, हिरवी पण आणि लाल पण अशी दोन, कारण की ती ठेवूनच पिकतात तेवढं. तर चांगलं एकजीव करून घ्यायचं, त्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर मी ना मीठ टाकून घेते. हे बघा, जेवढं चवीपुरता तेवढं मीठ टाकून घेते, हलवून घेते. त्याच्यानंतर मग पाणी टाकते. पाणी टाकून झालं झाकण लावून ठेवून घेते, वाफेवर शिजवते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकताना एकदम पातळ पण नाही करते, एकदम जाडसर पण नाही, थोडंसं मीडियममध्ये, थोडंसं जाडसर करायचं. खाताना दाताखाली छान यायला पाहिजे. त्याच्यासाठी शिमला मिरचीची कढई आहे ना, दुसऱ्या गॅसवर चढून घेतलं आणि डाळीचं पण कढई दुसऱ्या गॅसवर. आणि आता इकडे मी पापड भाजून घेते. आणि त्याच्यात बघा डाळीला उकळी आली, मस्तपैकी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते. कोथिंबीर टाकते कारण की कोथिंबीरशिवाय टेस्ट पण नाही आणि कलर पण नाही, आणि कोथिंबीर टाकले तर अजूनच छान भारी दिसते. तर आता कोथिंबीर टाकलं कापून, त्याच्यानंतर बघा हलवून घेते. अजून एकच मिनिटभरपर्यंत मी उकळी आणून घेते. त्याच्यानंतर गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर शिमला मिरचीची गॅस बारीक गॅसवरच करून घ्यायचं. आणि आज आमटी भात आहे म्हणून पापड भाजायला लागली. तर उडदाचे पापड भाजून घेते, कारण की वरण भात आमटी भात असलं तर थोडंसं चवीला पापड भाजून घेते. तर हे बघा सगळे पापड मी भाजून घेते. तर मोठे पापड होते म्हणून 4 भागमध्ये केलेत. तळायला पण सोपं पडते आणि व्यवस्थित पण होते, आणि कढई छोटी आहे ना त्याच्यासाठी. तर मोठं म्हणजे तर जास्त मोठं होतं म्हणून 4 भागमध्ये करून तळून घेते पापड. हे बघा सगळे पापड तळून झाले, तर एका प्लेटमध्ये काढून घेते. डाळ पण झाली आहे बघा, आणि गॅस बंद करते. हे बघा डाळ झाली, चपात्या पण झाल्या, भात पण झालं. आणि आता शिमला मिरचीची भाजी शिजते का बघा, पूर्ण पाणी आटून गेलं. आणि शेंगदाण्याचं कूट टाकते बघा, ओबडधोबड मी वाटून घेतलं मिक्सरमध्येच आणि टाकून घेते. आणि परत झाकण लावून ठेवते मिनिटभर व्यवस्थित. त्याच्यानंतर मग कोथिंबीरचं गार्निश करते. बरोबर शिजलं आणि शेंगदाण्याचं कूट पण त्याच्यात मिक्स झालं व्यवस्थित. आणि आता मी कोथिंबीर टाकून घेते. आणि कोथिंबीर टाकताना बरं का मी धुवूनच टाकते, कारण की त्याच्यासाठी ओलं ओलं राहतं ते. म्हणजे सुकलेलं कोथिंबीर असताना ते कापत नाही, कारण की कोथिंबीर मिरची टमाटर काही पण असून ते मी धुवूनच घेते, म्हणून ते कोथिंबीर ओलसर राहते आणि हाताला चिपकते. तर इथं बघा शिमला मिरचीची भाजी पण तयार. आता आम्ही जेवून घेतो. तर आमचं जेवण झालं आणि भांडी घासून घेते संध्याकाळची. आता वाजले 10, तर भांडी घासून किचन साफ वगैरे करेपर्यंत 10:30 वाजेल. आणि त्याच्यानंतर मग दूध पण तापवायचे, मग रात्री दूध तापवूनच ठेवते. तर फ्रीजमध्ये नाही ठेवत, तर फक्त ते कसं शाई करायचं असले तर फ्रीजमध्ये ठेवते. शाईच करायचं नाही म्हटलं बाहेर ठेवलं तरी चालतं. थंडी आहे म्हणजे अजून पण थंड वातावरण आहे, बाहेर ठेवलं तरी चालतं. नाहीतर मग कसं होतं मध्ये गरमी चालू झालं की, तर संध्याकाळी मला 5:30 वाजता मी गरम करते. 5:30, आणि रात्री करत नाही, डायरेक्ट चांगलं 5:30-6 वाजेपर्यंत चांगलं गरम करते, म्हणजे चाय प्यायच्या टायमिंगला. मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी झोपायच्या अगोदर थंड होते पूर्ण, तेव्हाच फ्रीजमध्ये ठेवते. आणि आता अजून थंड वातावरण आहे म्हटलं बाहेर ठेवलं तरी चालते, खराब होत नाही. तर मग अजून एकदा मी रात्री करते. आणि दूध मी 3 टाईम गरम करते, म्हणजे सकाळी आणलं की सकाळी, संध्याकाळी, मग रात्री झोपताना, असं मी 3 टाईम दूध गरम करते. आणि गरमीच्या टायमाला 2च टाईम गरम करते. तर जेव्हा गरम करेल रात्री झोपायच्या अगोदर फक्त फ्रीजमध्ये ठेवते. आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात 3 टाईम मी दूध गरम करते फक्त, आणि हिवाळ्यात 2च टाईम करते. तर हे दोन्ही टाईम बाहेर ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही आणि काहीच होत नाही, म्हणून मी दूध ना बाहेर ठेवते. तर कुकर आणि कुकरचं झाकण पहिले धुवून काढून बाजूला ठेवते. तर आज मला कंटाळा आला जाळीत ठेवण्यासाठी आणि वरती ठेवते, म्हणून भांडी घासून बेसिनमध्ये ठेवले आणि स्वच्छ असं पुसून घेतलं. आणि सगळे धुतलेले भांडी आहे ना मी आता बेसिंगवरच ठेवणार आहे, सॉरी किचनवरच ठेवणार आहे. कारण की जाळी ठेवण्यासाठी आज कंटाळा आला म्हणून पटापट, कारण की जास्त भांडी पण नाही, थोडीशीच आहे. आणि पटापट घासून घेतलं आणि आता धुवून घेते आणि किचनवरच मांडून घेते. तर सकाळपर्यंत चांगलं सुकून जातात. तर कधी पण रात्री भांडी घासून ठेवले, जाळीत असून ते वरती असून ते सुकतात पूर्ण, आणि सकाळ उठून पटकन ना मांडणीला लावता येते, त्याच्यासाठी बेस्ट आहे. तर पहिले मी जाळी नव्हती ना, तर माझं पहिले मी तिथंच करायची, परात घ्यायची, परातीत काय भांडी परातीत ठेवायची, काय भांडी किचनवर ठेवायची, जाळी नव्हती. आता माझ्याकडे जाळी आहे, ती पण प्लॅस्टिकची आहे, तर मग मी त्याच्यात ठेवते.
ते कसं असतं माहिती का, बोरिंगच्या पाण्यामुळे जाळी पूर्ण खराब होते, पूर्ण पांढरं शिपट होते. तर त्याच्यासाठी असो. तर भांडी घासून झालं, आता दूध तापून घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.